नमस्कार. आज मी एक वेगळाच विषय घेऊन इथे आलेली आहे तुमच्याशी बोलायला. कारण मी स्वतः त्या विषयामुळे खूप सद्गदित झाले आणि तुम्ही पण व्हाल अशी खात्री आहे. पण मी बोलणार नाहीये. मी वाचणार आहे. कारण त्यातला एकही शब्द राहून गेला तर माझ्या मनाला फार चुटपूट लागेल. म्हणून मी ते लिहिलंय आणि मी तुमच्या समोर वाचणार आहे. करायची मग सुरुवात? चला. गेली 58 वर्ष एक अभियान सुरू आहे. आपल्यापैकी किती लोकांना हे माहिती आहे याची मला कल्पना नाही. भारतभर साजरं होणारं हे कार्य खरोखरीच निस्पृह मनाने आणि निरपेक्ष भावनेने होत आलेलं आहे. सर्वात महत्वाची गोष्ट काय माहितीये का? हे कोणत्याही धर्माचे, जातीचे, वृत्तीचे लोक करत नाहीत. तर समस्त मनुष्यवर्ग हा भक्तीचा डोलारा सांभाळत राहतो. अंधश्रद्धा पसरवणं किंवा ठराविक धर्माच्या देवदेवतांना प्राधान्यानं पोहोचवणं लोकांच्या मनात, असा कुठलाही उद्देश या कृतीमागे नाही. अगदी 100%. उलट देव हा कसा एकच आहे, जाती धर्माचं बंधन नसणारा, या मुद्द्यावर इथे खूप भर दिला जातो. म्हणून मला ते खूप आवडलं. जेव्हा या कार्याचं प्रयोजन होतं ना, तेव्हा अखंड भारतभर सर्व ठिकाणी ते नियोजित होतं. या अभियानाचं नाव आहे निरंकारी संत समागम. या कार्याची सुरुवात पेशावर इथून झालेली आहे. भारतामध्ये कुठेही जेव्हा हे साजरं होतं, तेव्हा दरवर्षी हरियाणामध्ये मात्र समालखा या ठिकाणी ते नित्यनेमाने घेतलं जातच. आता तुम्ही म्हणाल की इथे नक्की होतं काय? सांगते ना. एक अत्यंत सुरेख असा कानमंत्र मिळतो आपल्याला. ब्रह्माची प्राप्ती आणि भ्रमाची समाप्ती, हे त्यांचं ब्रीदवाक्य आहे. ब्रह्माची प्राप्ती आणि भ्रमाची समाप्ती. कसं आहे, सामान्य माणूस हा जीवनामध्ये अनेक गोष्टींनी त्रस्त असतोच. आपण सगळे या अनुभवातून जातोय, नाही का? जेव्हा त्याला मानसिक शांततेची गरज असते, अनंत खडे घालतो बुटांमध्ये, अंगठ्यांमध्ये, नवसायास करतो, उपास तापास करतो. त्याबद्दल तो माणूस काही जाणून घ्यायचा प्रयत्न सुद्धा कधीही करत नाही. अंध मार्गावरून तो चालत राहतो. तेही परिणामांची पर्वा न करता. आयुष्यामधली ही गाठ उकळण्याची उत्कृष्ट संधी जर मला विचाराल, तर ती म्हणजे निरंकार संत समागम. आता कसं आणि काय काय होतं ते सांगते. इथे अखंड नामस्मरण आणि सत्संग होतो. सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज या जिथे कुठे हे नियोजन असेल तिथे जाऊन त्यांच्या दिव्य शब्दातून प्रवचन देतात. मनातल्या सर्व शंका, संशय आपोआप नष्ट होऊन जातील अशा पद्धतीचं त्यांचं प्रवचन असतं. धर्मग्रंथ हा प्रत्येक जण वाचतोच असं नाही ना. शिवाय प्रसंगी त्या ग्रंथातल्या ओळींमध्ये जो गहन अर्थ लपलेला असतो, तो वाचनाने समजतोच असंही नाही. हो की नाही? सद्गुरु माताजींच्या दिव्य अभिव्यक्तीमुळे एक सुघड अशी वाट सापडते आपल्याला आणि आपण निश्चिंत मनाने जीवन आनंदाने स्वीकारू शकतो. तर महत्वाची गोष्ट अशी आहे की मोठे मोठे बिझनेसमन सुद्धा या कार्यामध्ये प्राधान्यानं समाविष्ट होतात बरं. दिल्ली, पंजाब, हरियाणा अशी 2-3 नावं सांगून चालायचंच नाही. कारण 8 ते 10 लाख लोक कमीत कमी यामध्ये सहभागी होतात. एक पैसाही न घेता फक्त आणि फक्त अखंड सेवा करतात. महिना महिना आधी तयारी सुरू होते. 2-3 वर्षांची बाळं घेऊन कुटुंब येऊन राहतात हो. 500 एकरापर्यंत जागा लागते.
ती देखील लोक आनंदाने देतात. प्रचंड मोठे मोठे मंडप उभे केले जातात. प्रत्येक विभागासाठी वेगळा मंडप असतो. मग ते इलेक्ट्रिक विभाग असेल किंवा ट्रान्सपोर्ट विभाग असेल, लंगर असेल प्रसादासाठी, प्यायचं पाणी असेल, उत्तम स्वच्छतागृह असेल, ज्ञानकोश असतील, अनेक सभागृह असतील, एक ना दोन, हा सर्व डोलारा उभा करत असताना जी जमीन लागते ना, त्याच्या सपाटीकरणापासून सुरुवात होते. उत्तम अशा सपाट जमिनीवर पार्किंग सकट प्रत्येक गरजेची सोय केली जाते. लंगर हा प्रसाद असतो, मी बोललेच. प्रचंड लोकसंख्या इथे राबत असते. कित्येक तरुण मुलं देखील इथे काम करतात. सर्वांच्या भोजनासाठी 2 ते 3 मंडप असतात. सकाळी उत्तम प्रतीचा नाश्ता असतो. सर्वांसाठी मोफत अतिशय उत्तम असं भोजन असतं. ते वाढण्यासाठीची सेवा ही चांगल्या घरातील लोक आनंदाने करतात. बायका असू देत, पुरुष असू देत. थोडक्यात काय, इथे फक्त माणूस असतो. फक्त माणूस. त्याची प्रतिष्ठा त्याच्याबरोबर इथे येत नाही. ठिकठिकाणी सुरक्षा सेवक आणि सेविका तैनात केल्या आहेत. अनुचित भाषेचा वापर इथे अजिबात केला जात नाही. आत प्रवेश घेताना सुद्धा त्यांनी स्वतःचे लोक ट्रॅफिक कंट्रोल करण्यासाठी रस्त्यावर उभे केलेले आहेत. कुठंही गडबड गोंधळाची साधी शक्यता सुद्धा नाही. प्रचंड खुर्च्या सिनियर लोकांसाठी आणल्या गेल्या आहेत. प्रत्येक मंडपाची ओळख देणारे बोर्ड जिथे तिथे लागलेत, तिथे तिथे त्या बोर्डच्या उजव्या कोपऱ्यात आत्ममंथन असं लिहिलेलं दिसतं. किती छान शब्द आहे ना, आत्ममंथन. स्वतःचं मंथन करून, अगदी घुसळून मनातला कचरा काढून टाकायचा असा अर्थ ध्वनीत होतो. गेटवर जी कमान करायची, त्याचं काम सुद्धा लोक आनंदाने तिथे करतायत. प्रत्येक व्यक्ती हे कार्य स्वतःच समजून राबते. सर्व मंडपांमधून जाणारे रस्ते आणि त्याची मार्गरचना इतकी बिनचूक की गोंधळाची शक्यताच नाही. सर्व कर्मचाऱ्यांसाठी पोशाख सुद्धा ठरलेला आहे. पुरुष खाकी रंगात आहेत, स्त्रिया निळ्या रंगात असतात. तुमच्या आंतरिक शक्तीची जाणीव तुम्हाला देणं या व्यतिरिक्त कोणताही उद्देश नाही. यावर्षी सांगली इथं हे आयोजन केलं गेलंय. 24, 25 आणि 26 जानेवारी या 3 दिवशी सद्गुरू माता सुदीक्षाजी यांची प्रवचनं रात्री 9:30 वाजता होणार आहे. अत्यंत शांत अशा वातावरणात त्यांची प्रवचनं ऐकणं म्हणजे काय, हे तुम्ही स्वतः अनुभवूनच पाहिलं पाहिजे. 24 तारखेला सकाळी शोभायात्रा निघेल. त्यानंतर पूर्ण वेळ सत्संग होईल. 25 तारखेला सत्संग, भक्तिगीत आणि नामस्मरण, त्याबरोबर संतांचे विचार, सर्वच फक्त आणि फक्त ऐकण्यासारखंच, यात काही शंका नाही. 26 पर्यंत माताजींची प्रवचनं होतील, पण इथे हे कार्य संपत नाही. 27 तारखेला सामूहिक विवाह इथे होणार आहेत. दरवर्षी भारतभर हे याच पद्धतीनं होत असतं. त्यानंतर गुरुवंदना होऊन मग या कार्यक्रमाची समाप्ती होईल. सांगली आणि परिसरातील लोकांनी या संधीचा जरूर जरूर लाभ घ्या. कदाचित आपलं आयुष्य एका सुकर मार्गाने जावं म्हणूनच परमेश्वराची ही योजना असू शकते. मी चेतना वैद्य, मी तुम्हाला सगळ्यांना ही विनंती करते की आपण स्वतः तिथे जाऊन जरूर या संधीचा लाभ घ्या. धन्यवाद.